2019 मध्ये लढवलेल्या जागात शिवसेना लढणार। शिवसेना लोकसभेच्या कोणत्याही जागात सोडणार नाही। लोकशाही पॉडकास्ट मध्ये शंभूराज देसाईंचं वक्तव्य। भाजपकडून 16 राज्यातील 195 उमेदवारांची नावं जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमधून उमेदवारी जाहीर, तर अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर। मात्र पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावांची घोषणा नाहीच। लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणारच। वाशिममध्ये ठाकरे गटाची परिस्थिती पाहता संघर्ष करावा लागणार नाही। खासदार भावना गवळींची ठाकरे गटावर टीका। शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास रामदास आठवले इच्छुक, तर शिर्डी सोलापूर जागांसाठी आरपीआय गटाचा आग्रह। लोकसभेला मराठा समाजामधून उमेदवार उभे करून निवडणूक लढणार। सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर। महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरती मतभेद, अनेक जागांची अदलाबदली होण्याची शक्यता। काँग्रेसकडून मात्र जागा वाटप अंतिम झाल्याची माहिती। एकटे लढलो तर 6 लोकसभेच्या जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला विश्वास। प्रकाश आंबेडकरांच्या विधानावरती हायकमांड निर्णय घेईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचा हक्क, वैयक्तिक दावा नाही पक्षाचा दावा। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य, तर रामदास कदमांकडून सुद्धा रत्नागिरी मतदारसंघावरती दावा। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रम। कोनशिलेवरती विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि विद्यमान आमदार अशोक पवारांचं नावच नाही। दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत कोल्हेंनी कार्यक्रम अर्धवट सोडला। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती एसआयटी नेमणं चुकीचं, जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी त्वरित रद्द करा, खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी। केंद्रीय मंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर। अमित शहा अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचा दौरा करणार। गुहागरमधून आमदार भास्कर जाधवांचा पराभव करणारच। गुहागर मतदारसंघावर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। सुप्रीम कोर्टात नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं जाणार। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नवनीत राणांचा पराभव करणार, माजी आमदार अभिजित अडसुळांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांचे पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनर। कात्रज चौकात आरपीआय गटाकडून लावण्यात आले बॅनर। घड्याळ तेच, वेळ नवीन म्हणत नवीन खासदार असा बॅनरवरती उल्लेख। भाजपचा इतिहास सर्वांना माहिती आहे, शिंदे गटानं चुकीचा निर्णय घेतला, आता पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही। रामदास कदमांच्या विधानावरती सतेज पाटलांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर। पहिल्या टप्प्यामधील 270 कोटी रुपयांच्या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन। आदिवासी शेतकऱ्यांची नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ, बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती तोडगा नाही। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीनं वाहनधारक हैराण, वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिका शालेय विद्यार्थ्यांना फटका। समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं, समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार झाला, निकृष्ट काम करून लाखो रुपये खिशात टाकले, विजय वडेट्टीवारांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।